बुलढाणा जिल्ह्यातील चिखला या गावामध्ये मी सध्या आहे व काल दिवसभरामध्ये जे सोशल मीडियामध्ये जे आपण सर्वांनीच बघितलं आहे की या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून जे प्रकरण आहे, आपण नेमकी वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती काय आहे ते एकंदरीत नागरिकांकडून जाणून घेणार आहे. दादा, खूप खूप स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात काल सोशल मीडियावर आपल्या गावातलं प्रकरण जे दिसत आहे, खूप अगदी म्हणजे वाईट ही गोष्ट झालेली आहे, वाईट घटना. परंतु काही लोक म्हणता, आता मी ती बाजू पण ऐकून घेतली, तर काही लोक म्हणता की कपडे स्वतः फाडून घेतले वगैरे. तर नेमकी घटनाक्रम सांगा आणि थोडं सांगा. सर, कपडे तर काही फाडलेले नाही सर. स्वतः माझं घर सर शेताच्या दारी आहे सर. मी त्या समाजामध्ये राहतो तर मला त्यांची खूप भीती वाटते सर. माझं घर एकलंच सर तिकडं. तर मी माझ्या मुलाला ताप आली सर. तर माझी पत्नी मला म्हणाली की म्हणजे तुम्ही 3 दिवस झाले तर मी काही औषध आणून नाही राहिले. तर मग मी म्हणलं की मी त्याला दवाखान्यात घेऊन जातो. ते नाही म्हणे टाईम झालेला आहे, आता काही जायचं नाही मोटरसायकलवर घेऊन लेकराला. मग मी त्यावेळेस सर मी एक बाटली आणायची वक्ती मी बीबीला निघालो तर मला तिथूनच गर्दी लागली त्या ग्रामपंचायतपासून. मी म्हणलं की ते काय झालं काय नाही. मी म्हणलं की आता नेमकं झालं काय, इतकी गर्दी कशाची काय. तर मग मी इथं आलो. तिथं आल्याच्या नंतर शांततेत बोला, काय विषय. मी इथं आलो. तिथं आल्याच्या नंतर मला ती खूप गर्दी दिसली. तिथं त्यांच्या समाजाच्या बाया सर्व काही दिसलं. मी तिथं आल्यानंतर माझ्या मनात एक हे झालं, म्हणजे घाबरले तुम्ही? हां, मी म्हणजे एकदम घाबरलो. तिथं आल्याच्या नंतर म्हणे की पुतळा फेकायचा. मग मी विचार केला, मी आलं काय फेकला तर जात नाही. मांडला कोणा मला काही माहिती नाही. किंवा मांडल्याची किंवा मांडला 3 तारखेला मला काही माहीत नाही. मी राहतो तिकडं. पण मी म्हटलं की बा हात काही उचलला जात नाही. तर त्याच्यानंतर तिकडून त्यांची नारेबाजी चालली. तू कोण येणारा, तुला तिकडंच मारू. तुझ्या गावाच्या दायरात कोण बोलू लागलं? नारेबाजी काय होती नेमकी? ते तिथं पाहिजेत नाही म्हणून पुतळा तुमचा तिकडे न्या, नाही तर स्वतःची जागा घ्या, नाही तर तिकडं ना. अच्छा. नाही तर ट्रॅक्टरला माधून फेकून देऊ तिकडं कुठं. मी म्हणलं तर तिथं काही चालत नाही. हे काय हुकुमशाही का काय. तर मग मी त्याच्यानंतर इथं आलो. इथं आल्यानंतर ती झटापट लागली. मी धरायला गेलो तर मलाही मारलं सर. त्याच्यामध्ये 2 पोलीस होते. एक पोलीस ते वावीला पोलीस तो पब्लिक आवाज आहे सर. आणि जे 2 पोलीस होते ते 2 पोलीस ते ज्या मुलाला मारू लागले. अच्छा. 2 मुलांना मारलं ते ना. आणि त्याच्यानंतर ते काही पब्लिक काही आवरण काही होणं. त्याच्यानंतर जे ताई होती तिचे केस धरून हांजाळलं तिच्या अंगावरचे कपडे फाडले त्या बायानं माणसानं. त्याच्यानंतर मी स्वतः माझ्या अंगातलं शर्ट काढून तिच्या अंगावर दिलेलं आहे. मायमाऊली कोणतीही असो, तिची इज्जत राखण्याचं काम माणसानं केलंच पाहिजे. बरोबर. सत्य मी ते सत्य बोलायला लागू. नाही तर माझ्याले फोटो असन सर्व काही असन. दादा, तुमचं नाव काय व तुम्ही ह्याच गावात राहते का? आणि घटना घडली त्यावेळेस तुम्ही कुठे होते? मी सुरेश टेकाळे आहे. मी याच गावात राहतो. घटना अशी झाली साहेब की आमच्या गावात महाराजाचं आगमन झालं. पुतळा मांडला कोण ते काही माहीत नाही, पण पुतळा मांडल्या दिवसापासून आमचे येथे अशी दुःखद घटना झाली की कोणीही कोणाला विचारत नव्हतं, की डायरेक्ट मराठा समाजाला विरोधच करणं चालू होता. कोणी बोलत राम राम श्याम श्याम काहीच नव्हतं घालत. हे कधीपासून, पहिल्यापासून का अचानक झालं? अचानक झालं ज्यावेळेस महाराजाचा पुतळा गावात आला तेव्हापासून. त्याचं काहीतरी कारण असेल. नेमकं कशामुळं ते, म्हणजे मी इथंच होतो. घटना अशी झाली की इथं आमचं महाराजांच्या पुतळ्यापासून नेमकं घटनाक्रम सुरुवात कशी झाली आणि गावात नेमकं काय, तुमच्या गावात खरोखर जातीवाद आहे का? कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसतंय की या ठिकाणी समजा मराठा समाजाची फक्त 10च घरं आहे, वंजारी समाज एवढी घरं आहे, आणि त्यामुळं नेमकं काय वस्तुस्थिती ही खरी काय? नेमकं काय? एक सांगण्याचं एकच काम आहे. आमच्या गावात पहिले जातीयवाद नव्हता. आणि एक कारण आहे, पुतळा काढायचाच होता तर प्रशासन काढू शकत होतं, यायला हात लावायचं कारण नव्हतं. याने डायरेक्ट येऊन पुतळा काढण्याविषयी डायरेक्ट आमच्या पोराला मारहाण केली. यामुळे हे प्रकरण घडलं. बरं, आता ठीक आहे. सुरुवात पुतळ्याचं बसवण्यापासून तर कालची जी सुरुवात आहे ती कशी झाली? पुतळा बसवण्यापासून गावकऱ्यांनी बसवला का गावकऱ्यांच्या मताने का नेमका कसा पुतळा बसवला माहिती नाही आपल्याला. ते माहिती नाही, ठीक आहे. पण त्याच्यानंतर गावात जे घटना घडायच्या अगोदर नेमकी काय चर्चा होती? पुतळा बसल्याच्या नंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी मिटिंग झाली गावात. गावात मिटिंग झाली की त्या मिटिंगवर ठराव झाला लोकांचा, गावकऱ्याचा संपूर्ण, की पुतळा या ठिकाणी मांडायचा, त्याच्यासोबत सगळे पुतळे स्मारक बसतील बा असं काहीतरी करू. मग नंतर त्याच मंडळींनी
असा विचार केला की महाराजाचा पुतळा ठेवायचा गावात, पण मग त्या पिपळाच्या कोपऱ्यात ठेवायचा तिथं. बरं बरं. तिच्यावर एक विचार झाला. पण त्याच्यानंतर त्याशीच काही मंडळी समाजकंटक की त्या म्हणे की गावात पुतळा ठेवायचाच नाही. नंतर त्यांनीच त्यांची मिटिंग घेऊन की आम्हाला 2 जागा सुचवल्या, एक ग्रामपंचायत आणि एक दारूच्या दुकान. काय गोष्ट अशी होती का हे वातावरण एवढं? मेन कारण म्हणजे पुतळाच विषय होता. त्याला पुतळा गावात नव्हताच पाहिजे असा विषय होता तो. आता पुतळा बसवायला म्हणजे तो सहज बसवला जात नाही, तर गावाची परवानगी वगैरे राहते. तर ज्यावेळेस पुतळा बसवला त्यावेळेस तुम्ही काही ठराव वगैरे केला होता? नाही, ते काही माहिती नाही आपल्याला. पुतळा बसवला कोणी बसवला ठीक आहे. आता त्याच्यानंतर ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळेस नेमकं ही घटनाक्रम कसं झालं, म्हणजे किती लोक इथं आले, त्याच्यानंतर नेमकं काय झालं? ही परवादीची घटना म्हणजे त्या दिवशी भरपूर लोक आलते इथं या ठिकाणी का? या ठिकाणी. आणि त्यांचं म्हणणं काय होतं नेमकं? त्याचं म्हणणं होतं डायरेक्ट पुतळा उचलायचा आणि त्याचं माहीत नाही कुठे नेऊन टाकणार होते काय तर. पण मग मला एक असं म्हणायचं, शिवजयंती झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीच असं काय झालं की ते डायरेक्ट अशा मोडमध्ये आले? काय झालं होतं? गावात काही तणाव झाला होता का, किंवा काय नेमकं झालं होतं? काहीच तणाव झाला नव्हता. फक्त काय, आता पुतळा बसला, आम्हाला वाटलं आता तिथं पुतळा बसलाय, आता कोणी बसवला काय नाही, पण आपण त्याच्यासाठी काही चंबूर वगैरे बांधून त्याला व्यवस्थित करू. त्याच्यामुळं हा, म्हणजे तुमचं बाकीच्यांचं म्हणणं होतं का याला व्यवस्थित आपण करू, असं सर्वांचं तुमचं म्हणणं होतं. तर त्याला मग त्यांनी काय विरोध वगैरे केला? त्यानं विरोध केला. आपण ते सोडून दिलं. जेवढं सामान आणलं होतं ते परत जिथल्या तिथं घरी नेऊन टाकलं आणि ते पुतळा जसा तसा तिथं स्थायिक राहिला. म्हणजे पुतळा जो आहे तो अजून तुम्हाला व्यवस्थितपणे त्याला उभं राहायचं होतं, त्याला त्यांचा विरोध होता. त्यांचा विरोध होता. बरं, त्याच्यानंतर ही जी घटना घडली, एक जो व्हिडिओ एकदम लज्जास्पद जो पूर्ण महाराष्ट्रात व्हिडिओ दिसतोय, कारण की अगदी अंगवस्त्र वगैरे ते खूप म्हणजे असं योग्य नाही, तर ते नेमकं घडलंय, ते नेमकं कसं घडलं काय? त्यावेळेस तुम्ही होते का? त्यावेळेस मी होतो इथं. तर आमचं ते गट्टून नेऊन टाकलं, वापस नेऊन ठेवल्यानंतर काही समाजकंटकांनी आमची माणसं घरी जाऊ दिली आणि नंतर त्याशी माणसं बोलवण्यात आली डायरेक्ट. इथं मंदिरावर सगळे भरपूर त्याचीच माणसं होती. आणि ते पूर्ण समाज होता का असे विशिष्ट काही डोके होते? नाही, पूर्ण समाज नव्हता. पूर्ण समाज आपल्याला पूर्ण समाज नाही म्हणता येणार. काहीच समाजकंटक होते. त्यांनी आपल्या बाया महिला बोलून आणि त्याचे जे समाजकंटक होते ती ज्याची ती गँग आपण म्हणता येणार नाही, त्याचे लोक पूर्ण लोक नाही म्हणता येणार. त्यानंतर काही त्यांच्या बी लोकांचा मत होतं की पुतळा राहावा गावात. अच्छा, महाराजांचं राहावा, महाराज चांगले असं तसं. पण काही समाजकंटकाचं मनात होतं की पुतळा या गावात राहूच नाही. बरं, त्यानंतर ही जी घटना घडली म्हणजे काय जे झालं तुमच्यात, ते कसं, त्याचा क्रम काय होता नेमका? त्यांनी मग त्यांच्या महिला बोलवल्याच्या नंतर आता आम्ही इथं पुतळ्याजवळच थांबलो. पुतळ्याला हात लावू द्यायचं नाही आम्हाला हे होतं. आमच्या महाराजाचा सगळे गोळा झाले बुवा आणि ते त्यांचा प्लॅनिंग होता पुतळा काढायचा का? मग नंतर आम्ही पुतळा काढायचा प्लॅनिंग होता का त्यांचा? पुतळा काढायचा प्लॅनिंग होता द्यायचा. मग नंतर आमच्या इथं पोरानं म्हणजे व्हिडिओ चालू केला. तो व्हिडिओ चालू केला तर ते एकदम उठले आणि डायरेक्ट आमच्या माणसाला पकडलं. तेव्हा आमच्या माणसाला पकडलं तर आमची जी संजीवनीताई आहे ती जरा पुढं आली तर तिला डायरेक्ट धरलं त्यानं. त्याला डायरेक्ट धरलं, खाली पाडलं, साडी गिडी फाडली, तिची कपडे फाडली आणि कपडे फाडले. नंतर बाहेर बाजूला झाले. त्यावेळी PSI इथं होते स्वतः, त्याचे कॉन्स्टेबल इथं होते. त्याचे 2 कॉन्स्टेबल आम्हालाच दापत होते, आम्हालाच मारत होते. आमच्या काही पोरानं मार खाल्ला तिच्यात. आणि नंतर मिटवा झाली. मग PSIने ते त्यानं मिटवा केली. मग नंतर खाडेसाहेब वगैरे आले, त्यावेळेस बी त्यांची दादागिरी चालू होती. आता ते काही लोक म्हणतात की ते कपडे जे आहेत ती स्वतः त्यांनी फाडलेले, ते त्यांचं खरं का तुमचं खरं? स्वतः फाडायला आम्हाला इज्जत नाही का? इथं कॅमेरे नाही का? PSI नव्हता का इथं? स्वतः PSI होता ना इथं. PSIनं पाहिलं, बोलत होते की कपडे अगोदर फाडलेले होते, अंगावर तिच्या शाल होती आणि तिने शाल वर केली. शाल होती इथं. मूर्ख आहे का कॅमेरेवाले? मूर्ख आहे का? कॅमेरे लावेल CCTV त्यांनीच लावले, मंदिराचे कॅमेरे वगैरे. फुटेज पण असतील ना काही? प्रोटेज CCTV प्रोटेज आहे. कॅमेरे होते, पोराचे व्हिडिओ होते, त्यांनी बी काढलेले व्हिडिओ होते. स्वतः पोलीसवाल्यानं व्हिडिओ काढली. तिथं PSI होता स्वतः. PSI देखत कपडे फाडली. PSI नव्हते का इथं? PSIनं पाहिलं ना त्यानं त्याच्या डोळ्यानं स्वतः. अच्छा, ठीक आहे.
दादा तुमचं नाव काय व घटना घडली त्यावेळेस तुम्ही स्वतः इथं होते का? माझं नाव गजानन घोडके. ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस मी इथं होतो. दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता आम्ही उठलेलो. शांततेत बोला. तेव्हा आम्हाला सर्वांना पुतळा दिसला. कोणी मांडला काय मांडला ते माहीत नाही. ते ठराव गिराव त्याचा प्रश्नच येत नाही. बरोबर. कोणी मांडला ते माहिती नाही. तर बरोबर. ठीक आहे. त्यानंतर 4 तारखेला पूर्ण शांतता होती. कोणीच काही नाही. 5 तारखेला इथं ग्रामसभा भरली मंदिरामध्ये. ग्रामसभा समजा त्यांचे काही ज्येष्ठ नागरिक होते, आमचे पण ज्येष्ठ होते. मग ज्येष्ठ नागरिक होते, सगळ्यांच्या मिळून एक विचार झाला की सर्व जे ज्येष्ठ आहे त्यांचा की या कोपऱ्यात इथं एक साईडला पुतळा घ्यायचा. म्हणजे एकच पुतळा नाही, तिथं आपलं गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा पुतळा आणि महात्मा ज्योतिबा फुले पुतळा यांचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, असे 3 पुतळे फिक्स करायचे. बरोबर. त्यानंतर वर्गणी चालू केली. 5-6 हजार रुपये वर्गणी म्हणजे झाली. बरं. त्या सुरुवात आमच्याच माणसाने वर्गणीला केली. बरं. मग त्या दिवशी 5 तारखेला झालं ते झालं. आणि परत मग त्यांनी 6 तारीख गेली. 7 तारखेला परत एक ग्रामसभा ठेवली. बरोबर. तर 7 तारखेच्या ग्रामसभेत डायरेक्ट त्यांनी असा विरोध केला की मंदिरावर आम्हाला कोणताही पुतळा नको. त्या दिवशी ते झालं. मग आमचे जे ज्येष्ठ म्हणजे त्यांनी ठराव केला का? नाही फक्त ठरवलं बोलले सगळ्यांनी मिळून. म्हणजे पूर्ण हां ठीक आहे. जे पूर्ण लोक होते त्याच्यातले जे त्यांचे ज्येष्ठ नागरिक होते की त्यांनी ठरवलं की पुतळाच नको. आणि आमचे बोलणारे ज्येष्ठ नागरिक 1-2च होते. मग त्यांना काही बोलू दिलं नाही त्यांनी. मग ते सरळ उठले निघून गेले. त्या दिवशीची पण ग्रामसभा अशीच वेस्ट गेली. त्याच्यानंतर त्यांनी परत 8 तारखेला थांबले आणि 9 तारखेला असा विचार केला की तुम्हाला 2 ते 3 जागा सुचवतो. त्यांनी दोन जागा सुचवल्या. एक ते मारुती मंदिरासमोर पलीकडून देशीचं दुकान आहे तिथं, आणि एक ग्रामपंचायतमध्ये. आणि जे देशी दारूचं दुकान आहे ना तिथं, त्याच्यासमोर तर आपण पुतळा नाही मांडू शकत. बरोबर. एक तर एकदम रोडवर आहे, जागीच रोड आहे. ती 4 ते 5 फूट जागा आहे. जर आपल्याला जयंती जरी करायचं म्हटलं तिथं 100-200 माणूस तरी बसला पाहिजेत. ठीक आहे. ती जागा त्यांनी सुचवली, ती पण चांगली नव्हती. आणि ग्रामपंचायतमध्ये जी सुचवली ती ग्रामपंचायतची जागा काय अशी फिक्स नाही आहे की किती दिवस तिथं राहील. तिथं म्हणजे पुतळ्याला धोकाच होता 100%. तिथं जवळपास आमचं म्हणजे कोणाचंच घर नव्हतं, सर्व घरं त्यांचेच होते. त्यामुळे मग आम्ही त्यांना नाही म्हणलो. असेच खूप दिवस गेले. मग आम्ही जयंती पण केली साधारण साजरी. म्हणजे डीजे वगैरे काहीच नव्हतं, फक्त शिवाजी महाराजांची आरती घेतली. बाकी काहीच विषय नाही, कोणते गाणे वगैरे काहीच नाही. साधारण शिवजयंती केली. त्या दिवशी आम्ही साधारण आपले एकदम साधारण लगे. आणि मग सर्वांना बोलवलं, गाववाले सर्व म्हणजे गावचे ज्येष्ठ नागरिक, सरपंच वगैरे सर्वांना बोलवलं. शिवजयंती साजरी करायला ते होते का सगळे? नाही, कोणीच नव्हते. शिवजयंती साजरी करायला फक्त आम्ही होतो बस, आणि बाकीचे लोक ते कोणीच नव्हते. मग जयंती वगैरे झाली. त्या दिवशी मग आम्ही आमचं सर्व काढून नेलं सामान रात्री समजा 9 वाजता. हो. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी काय विषय झाला की वारं बेरं आलं म्हणलं तर तिथे हालतं स्टँड एकदम साधारण आहे. हा एकदम पाहिलं ना, एकदम बघितलं ना तुम्ही, एकदम लवचिक आहे. साधं सिंपल आता केलेलं आहे फक्त. एकदम लवचिक आहे. आणि ते कोण मांडलं ते नाही माहिती, आणि ते खोल किती आहे त्याचा पण अंदाज नाही आपल्याला. ते जर वरच्या वरी जर असलं म्हणलं तर ते हलून वाऱ्यान पडून गिळून जाईल, रिकामा विटंबना होईल. बरोबर. त्यामुळे मग आम्ही काय केलं, असे 50 समजा सिमेंटचे पेवर आमच्याच पैशातून आम्ही आमचे आणले आणि इथं आणून ठेवले. इथं आणून ठेवले की बाबा जयंतीच्या दुसऱ्या दिवशी की एखाद दिवशी आपण सगळे जमा होऊ आणि ते तेवढं काम त्याचं करून घेऊ. जेवढ्या त्या जागेत आहे तेवढ्याच जागेत. जागा गिगा वाढवायची नाही, काहीच नाही, तेवढ्याच जागेत. मग ते त्यांनी बघितले. त्यातल्या त्यात आम्ही घरीच बसलो होतो. मग दादा आला दुकानमध्ये. तेवढ्यात त्यांनी बघितलं PSI आणि त्यांच्यासोबत एक अरुण सानप म्हणून, आणि ते यांनीच बोलवले की इथं यांनी म्हणजे यायला ताबा करून घ्यायचा असं बोलण्याबाबत. मग ते PSI साहेब होते आपले चंद्रकांत पाटील साहेब, त्यानंतर सांगळे साहेब होते एक, आणि सानप साहेब होते. हे तिघ होते. ते आले. मग आम्ही 4-5 जण होतो. आम्हाला माहीत पडलं की बा हलवणार आहे, म्हणून आम्ही आता संरक्षणासाठी आलो. म्हणलं मांडव कोण नाही, पण आपल्याला संरक्षण करायचं. मग आम्ही त्यासाठी तिथे येऊन उभे राहिलो. आमच्या 4 ते 5 लेडीज होत्या आणि आम्ही 5-6 जेंट्स होतो, बस एवढेच होतो. मग आम्ही इथे येऊन बसलो. त्यानंतर मग त्यांनी काय केलं, PSI साहेब पण होते आणि ते 2 जे कॉन्स्टेबल सांगितले तुम्हाला ते होते. त्याच्यानंतर त्यांचे वाढू लागली संख्या. म्हणजे त्यांच्या लेडीज आणल्या जवळपास 60 ते 70 लेडीज इथे येऊन बसल्या मंदिरासमोर, आणि आमच्या 4-5 लेडीज इथं बसल्या होत्या. आणि त्यांचे माणसं होते जवळपास 700 ते 800. त्यांचे एवढी का आली नेमकी? त्यांचा आधीच प्लॅन ठरलेला होता. तर प्लॅन असा ठरलेला होता की दुसऱ्या दिवशी आम्हाला माहिती पडलं दुसऱ्याकडून की ते सरपंच जे आहे का गणेश काकड, सरपंच जे आहे ना गणेश काकड, त्यांनी ते जेवढे माणसं होते त्यांचे 700 ते 800 त्याच्यातले काही व्यक्तींना दारू वगैरे पाजून ते आधीच त्यांचा प्लॅन ठरलेलं होतं. मग ते 700-800 लोक एकदाच गोळा झाले. म्हणजे असं नाही की ते त्यांच्या मनात झाले, काहीतरी ठरलेलंच असं ना त्यांचं. बरोबर. मग ते इतके जमा झाले सगळे. मग त्यातल्या त्यात काय झालं, त्यांच्यातली एक लेडीज उठली इकडं. कशासाठी उठली? पुतळ्याकडे जाण्यासाठी की मी काढून टाकते, काढा रे. आणि तिथं त्यांनी घोषणाबाजी केली दारी बाहेर. त्या घोषणाबाजी काय घोषणा काय केली त्यांनी? की काढा. डायरेक्ट ते चंद्रकांत पाटील साहेब यांना काय म्हणे, तुमचा कोण जर होत नसेल तर मला सांगा, मी काढतो. चंद्रकांत कोण हे? पाटील PSI. बरं, ठीक आहे, ओके. तर त्यांनी सांगितलं तसं, तुमच्या कोण होत नसेल तर आम्ही काढतो. मग ते झालं. त्यानंतर त्यांनी जोरात घोषणाबाजी सुरू केली की बा घोषणा काय होते नेमकी? काढून टाका रे, हाणारे मारारे, हे 5-6 जण जे आपण खूप जास्त आहे.
अच्छा. ते झालं. त्यानंतर मग काय झालं, ताई संजीवनी ताई आम्ही पुतळ्याजवळ बसलेलो होतो. आम्ही पुतळ्याजवळ बसलेलो होतो. त्यानंतर मग त्या ज्या लेडीज बसलेलो सगळ्या, त्यातली एक लेडीज आली समोर. तुम्ही पुतळ्यापाशी होते का? हा. हा, म्हणजे तुम्ही सेफ्टी म्हणून होते बा पुतळ्याचे. त्यांच्या लेडीज येत होत्या आणि जेंट्स बाहेर होते दरवाजाजवळ. कॅमेऱ्यात तुम्ही किती लोक होते? आम्ही जवळपास 6 ते 7 म्हणजे 5-6 मुलं होतो आणि 5 ते 6 लेडीज होत्या आमच्या. ते किती होते? ते जवळपास 70 ते 80 लेडीज होत्या आणि 600 ते 700 त्यांचे जेंट्स होते. बरं. टोटल समजा गावातले जेवढे त्यांचे, त्याच्यातले समजा काही काही नसतील. ठीक आहे, पुढे. त्यानंतर काय झालं, मग त्यातली एक लेडीज उठली. ती पुतळ्याकडे येऊ लागली. मी काढते पळत. मग संजीवनी ताई उठली, फक्त समोर आली तिला अडवली की बाबा काढू नका. मग ती संजीवनी ताई आल्या त्यातले सरपंच, गावचे ज्येष्ठ नागरिक, गावचे मायबाप, एज्युकेटेड आहे मी असं ऐकलं, त्यांचं मेडिकल वगैरे असं हा, तसं. त्यांचं मेडिकल दवाखाना वगैरे पण विविध. बरं. तर ते आले समोर. त्यांनी काय केलं माहिती, ते आणि त्यांच्यासोबत 10-12 व्यक्ती होते, पुरुष. ते आले डायरेक्ट आणि अंगावर हात घालू लागले. मग आम्ही येऊ लागलो. त्यातल्या ते सानप साहेब, सांगळे साहेब आहे ना, ते आम्हाला दाबून धरलं मागं की बाबा जाऊ नका. बरोबर. सरळ. मग तेवढ्यात काय झालं, याच ठिकाणी त्यांनी कपडे फाडले. आता ते म्हणत कोणी आहे कपडे फाडले? सरपंच आणि त्यांच्यासोबतचे 10-12 लोक. अच्छा, त्या ताईचे. हा, ते म्हणत आहे की तिनं स्वतः कपडे फाडले. तिला काय कुत्र बित्र नाही डसलं, तिला पण इज्जत आहे ना, ती हातानं फाडणार आता आहे ते काय का? म्हणतात, जस्ट आता मी त्यांच्याकडे जाऊन आलो. कसं आहे बघा, समाजापुढे सत्य गेलं पाहिजे, हो ना. कोणाचीच बाजू नाही. हा, ते आपण चादरचं कोणत्या बोलणार तुम्ही मला माहिती. तर ते बोलले की त्यांनी अगोदरच ऑलरेडी शाल घेतली होती तुम्ही आणि तिथं कॅमेरा- आल्यानंतर शाल तिने हे ऐका ना, केलं. कॅमेरा चेक करा, तुम्हाला सरळ ड्रेस आणि ओढणी दिसल. बरोबर. शाल आहे का त्यात? नाही ना. मग शाल कशी ओढल? आधीच कपडे फाडून यायला आम्हाला सगळं घटनाक्रम माहित होता काय करणार आहे. आम्हाला माहित होतं की मारणारच म्हणून आम्हाला. हो. मग त्यानंतर त्यांनी धरलं, इथं कपडे वगैरे फाडले. त्यानंतर मग आम्ही इतकेच होतो, यांना धरलेलं होतं, पण मी सुटून आलो इकडं. मला काही एकट्याला धरता येत नव्हतं. मी व्हिडिओ चालू केले, मी व्हिडिओ वगैरे काढले. तुझं ऍक्टिंग म्हणजे पटकन लगेच. परत आलो मी माझा सुटून, मी व्हिडिओ काढले. बाकी हातबीत लावू दिलं नाही त्यांनी, खूप जास्त होते ना ते. मग त्यांनी इथं पाडलं, कपडे फाडले, समोरून फाडले, मागून फाडले सगळे. त्याच्यानंतर त्यांचे लेडीज वगैरे गोळा झाले सगळे. आणि त्यातल्या त्यात हे दादाची एक मुलगी आहे छोटीशी, 1.5 वर्षाची. एका जणांनी त्यातली मुलगी उचलली, फरार केली. आणि ते संजीवनी ताई आहे, त्यांची आई आहे ना, त्या समोर आले. त्यांचं पहिलं डोळ्याचं ऑपरेशन होईल, त्यांना दिसत पण नाही. त्या फक्त तिथं संजीवनी ताईच्या कोण? बसले, मम्मी, अच्छा. आई, ते तिथं बसले होत्या. त्यांनी 2 लेडीजनं काय केलं, लेडीज आणि पुरुष सगळेच होते, त्यांच्या पायात पाय गुतवले, त्यांनी पाडलं. त्यांच्या दोन्ही पण पायाला अजून पण मारला गेले. आणि संजीवनीताई यांची मोठी बहीण जी आहे, तिला पण खाली पाडलं, तिच्या पायाचं प्लास्टर केलेलं अजून पण बघू शकता तुम्ही. तिचा पण पाय मोडलेला आहे. आणि जी तिच्या भावाची बायको आहे, छोट्या भावाची, तिचा पण हात मोडलेला आहे. तिचं पण आपल्याकडे आहे सगळं. ते हात वगैरे मोडला. मग इतकं झालं. आणि पाटील साहेब समोर येऊन काय करणार, ते एकलेच होते, त्यांना काही आवडलं नाही. त्यांची काही चुकी नाही. आपण असं नाही सांगत की त्यांची चुकी. पोलीस फक्त 2च होते का? 3च होते. तिघ होते. पाटील साहेब होते आणि त्यांच्यासोबत 2 होते. बरं. तर पाटील साहेब येणारच, तर पाटील साहेब काही येऊ शकले नाही. म्हणजे ते एकले काय करणार, इतके लोक. ते सरळ लेडीजला तर पकडू शकत नाही जाऊन, ते तुम्हाला माहिती आहे. हो. मग ते झालं. त्यानंतर काय झालं, व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर मग बीबीत काय झालं ते काय माहीत, कोण मेडिकल फोडलं काय फोडलं ते नाही माहीत आपल्याला. मग ते झाल्याच्या नंतर सगळं इथं दांगडू वगैरे झालं, सगळं टोटल पांगी झालं. आता दुसरा विषय एक जे बोललं जाते का जातीवादाचा विषय जो बोलतो, इथं 10 घरं मराठीचे, वंजारी समाजाची खूप घरं आहे, असं काही जातीवाद या ठिकाणी तुमच्या गावात नाही, आहे आपण का? कोणत्या समाजाबद्दल तर काही बोलू शकत नाही. हे जे आले ते काही समाजकंटकच होते. कोणत्या जातीचे आपण बोलत नाही की हे या समाजाचे होते का जातीचे होते. जातीवादाचा विषयच नाही. सोशल मीडियामध्ये आता समोरचे पेरल्या जातंय जे की समोरचे- ऐका ना, जे समोरचे आहे त्यांचं असं म्हणणं होतं की हे 4-5 जण आहे की बाबा आपण यांच्या अंगावर जाऊ, मग हे घाबरतील आणि आपण ते पुतळा उचलून कुठंतरी नेऊन फेकून देऊ, असा विषय झाला. बरोबर. गावातलं जे वातावरण आहे, समाजामध्ये जे गावातलं वातावरण सध्या स्थितीत कसं आहे किंवा किती वर्षापासून बिघडलेलं, इथं काय वातावरण आहे? बिघडलेलं पहिलं कसंच वातावरण नाही सर, सर्व वातावरण चांगलं होतं. ज्या दिवशी पुतळा दिसला त्यांना, त्या दिवशीपासून वातावरण बिघडलं. त्यांनी ते समोरचे त्यांनी वाटतं की यांनीच मांडला हां. की आम्ही संरक्षण करतो ना आता त्याचं. पण हे पुतळ्याला नेमकी विरोध करता का यांच्या मनात नेमकं काय आहे, तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या मनात एकच आहे की गावात पुतळा दिसायला नको कुठं छत्रपती शिवाजी महाराजांचा. अशा विशिष्ट काही लोकांना, समाजकंटकांना, हां, समाजकंटकांना. कारण शिवाजी महाराजांवर सगळेच जातीचे लोक प्रेम करताय. हां, तेच ना. मग ते काय एका जातीचे नव्हते हो.